आषाढी एकादशी निमित्त सध्या रत्नागिरीमध्ये या ठिकाणी दिंडी निघालेली पाहायला मिळते आहे। विठुरायाचा नामघोष करत रत्नागिरीकर या दिंडीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। भगवा झेंडा हाती पताका घेऊन विठुरायाचा गजर करताना हे सगळे भाविक या ठिकाणी तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत। आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त खऱ्या अर्थानं विठुरायाचा नामघोष करत हे सगळे वारकरी या पूर्ण वारीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा हा दिंडीचा प्रवास आहे। पारंपरिक वेशभूषा करत हे सगळे वारकरी जे आहेत ते आता विठोबाचं जे मंदिर आहे त्यापर्यंत निघालेले पाहायला मिळत आहेत। आषाढी वारीला पायी दिंडीची परंपरा जी आहे ती रत्नागिरीमध्ये कायम असलेली पाहायला मिळते आहे। असंख्य रत्नागिरीकर सध्या या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। विठुरायाचा नामघोष आहे आणि विठुरायाची आस आहे। जरी पंढरपूरला आपण गेलो नाही तरी पण प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीतल्या विठू मंदिरात जाण्याची आणि वारीमध्ये सहभागी होण्याची ही सगळी परंपरा गेले कित्येक वर्षापासून रत्नागिरीमध्ये कायम असलेली पाहायला मिळते आहे। विठुरायाचं रूप जरी सावळं असलं तरी पण त्या विठुरायाची आस खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच लागलेली पाहायला मिळते आहे। मग ते पंढरपूर असू दे किंवा रत्नागिरी असू दे किंवा इतर शहर असू दे, विठुराया हा सर्वांसाठीच लाडका आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या ही दिंडी पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी निघालेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन समीर गजनेसह मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।